मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थियों को समयावधि बढ़ाए जाने के बाद भी नियुक्ति से इनकार। हबीपी तुकाराम बाबा महाराज ने दी आमरण अनशन की चेतावनी। सांगली राज्य के 1 लाख से अधिक मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थियों को लंबे संघर्ष के बाद 5 महीने की सेवा विस्तार की स्वीकृति शासन द्वारा दी गई है, परंतु वर्तमान में अनेक जिलों में इस निर्णय की अमलवारी नहीं हो रही है। केवल छत्रपति संभाजीनगर जिले में ही यह निर्णय लागू किया गया है, जबकि बाकी 35 जिलों में प्रशिक्षणार्थियों को अब तक नियुक्ति नहीं दी गई है। इससे युवा वर्ग में भारी नाराजगी व्याप्त है। इस संबंध में महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी क्रांति समिति के मुख्य समन्वयक तथा श्री संत बागड़े बाबा मानव मित्र संगठना महाराष्ट्र राज्य के प्रमुख हबीपी तुकाराम बाबा महाराज ने जिलाधिकारी अशोक काकड़े को निवेदन सौंपते हुए चेतावनी दी है कि यदि 22 अप्रैल तक शासन निर्णय की अमलवारी नहीं हुई तो सांगली जिलाधिकारी कार्यालय के समक्ष आमरण अनशन किया जाएगा। पत्रकार परिषद में जिलाधिकारी कार्यालय के समक्ष आमरण अनशन किया जाएगा। पत्रकार परिषद में हबीपी तुकाराम बाबा महाराज ने कहा कि मुख्यमंत्री द्वारा सेवा विस्तार की घोषणा के बावजूद प्रशासन की तरफ से प्रशिक्षणार्थियों को ड्यूटी ज्वाइन करने नहीं दी जा रही है। शिक्षण विभाग को छोड़कर अन्य सभी विभागों में 10 और 11 मार्च को जारी शासन निर्णय के अनुसार नियुक्ति दी गई है, लेकिन उम्र 35 वर्ष या उससे अधिक होने के कारण कुछ प्रशिक्षणार्थियों को अड़चनें आ रही हैं। राज्य भर में कई प्रशिक्षणार्थियों के नाम आज भी ऑनलाइन पोर्टल पर दिखाई नहीं दे रहे हैं, जिससे उन्हें 1 भी महीने का मानधन नहीं मिला है। प्रशासन की इस टालमटोल से प्रशिक्षणार्थियों को मानसिक, आर्थिक एवं सामाजिक स्तर पर भारी नुकसान हो रहा है। मुख्य मांगे, सभी प्रशिक्षणार्थियों के नाम तत्काल ऑनलाइन किए जाएं। आधार वेरिफिकेशन की अंतिम तिथि 28 मई तक बढ़ाई जाए। सभी लंबित मानधन का तत्काल भुगतान किया जाए। पूरे राज्य में प्रशिक्षणार्थियों को पहचान पत्र, ID कार्ड जारी किए जाएं। सांगली में भी जगी नाराजगी। 8 मार्च को सांगली में सेवा विस्तार की घोषणा के बाद मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्रियों एवं मंत्री भरत गोगावले की तस्वीरों का दुग्धाभिषेक कर खुशी जताई गई थी। उसी समय तुकाराम बाबा महाराज को सम्मानित भी किया गया था, लेकिन अब शासन के गैर जिम्मेदार रवैये के चलते उन्हीं प्रशिक्षणार्थियों को सड़क पर उतरना पड़ रहा है। क्या मुख्यमंत्री अपने लाडले भाइयों को न्याय देंगे? अब सबकी निगाहें मुख्यमंत्री पर टिकी हैं। क्या वे युवा प्रशिक्षणार्थियों को न्याय दिलाएंगे या फिर यह वर्ग यूं ही अपने हक के लिए संघर्ष करता रहेगा? समाजाने निघाले पण सांगली जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्र बऱ्यापैकी हा विषय पूर्ण मानतात की पहिला मुद्दा असा की 6 महिने जी मुलं काम करतात त्या मुलांना 3-3 महिन्याचा काही लोकांचा पगार मिळतो। दुसरा मुद्दा की जे मुलांचं आधार कार्ड आपण टाकलं की जर OTP येतं वयाची मर्यादेमध्ये व्हेरिफिकेशन त्यामध्ये प्रॉब्लेम होतो। दुसरा मुद्दा बघितला तर काही ठिकाणी 6 महिन्याचा पगार पण झाला नाही, काही महिन्यात काही ठिकाणी 3 महिन्याचा पगार झाला। तिसरी गोष्ट अजून पण जॉईनिंग झालेली नाही। तिथं उत्तर दिलं जातं की जवळपास शेवटचं व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत जॉईनिंग करणार नाही। मग तसं जर काय असेल तर मग आम्हाला काही मुलांचं काय केलं आशा सोडून दिली, काही ठिकाणी पर्याय व्यवस्था बघितली, काही लोकांनी त्याच्या तिच्यानुसार झालेलं आहे। तर माझे आपले 6 मुद्दे आहेत आमचे। जे मुद्दे आहेत ह्या मुद्द्यावरती आपल्या पद्धतीने विचारावरती मान्य कलेक्टर साहेबांना पण आपण भोजन देतो आणि आम्हाला कुठले दंगा किंवा घोषणा असं नाही, शांत सेम पद्धतीने चालले। अपेक्षा करून आम्ही मुंबईला पायी चालतात आणि देहूपासून निघाल्यानंतर आम्हाला भरशील गोगावले साहेबांना वाटत थांबवलं। त्याने ते सांगितलं की उद्या तुमचा जार निघतो, थांबलो। त्याने जार केला, आनंद उत्सव साजरा केला, आम्ही त्यांचा दुधाभिषेक केला, सगळ्या गोष्टी झाल्या। पण मुलं आज 1.5 महिन्यात झालं सर्वांनी काम। तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण याच्यावरती जेवढं फास्ट जमत आहे तेवढं फास्ट करावं, नाहीतर आम्ही 22 पत्र तयार केलं सर काल। झाला नाही पण औरंगाबादला सॉरी संभाजीनगरला जॉईन झालं की सर चंद्रपूरला नाही, पण हे जर काही बाकी गोष्टी नाही झाल्या काय मनात लग्न आहेत कुठेतरी चांगलं व्हायला अपेक्षा तर नाहीच, पण ह्यातून कुठेतरी चांगलं होतं। तुम्ही जर थोडंफार प्रयत्न केलं त्या गोष्टी होत होत्या। आम्ही तुम्हाला निवेदन देतो आणि हे जिल्हाधिकाऱ्यांचं कुठे महिला बोलून
मॅडम या या तुम्ही तुम्ही आमचं पत्र वगैरे. मॅडमांना येऊ दे पुढं. मॅडम पुढे या तुम्ही. आमचं वजन तुम्ही सांभाळणार हो की काही आम्ही काही देणारच आहे ते. ओके धन्यवाद. आणि बघा आणि झालं तर फारच बरं, नाही तर मग आपलं तुमच्या दारात आहे माझं नको तुमचं दिसलं. आमची एक आपल्याला हजरी नसते की हे सगळे मुलं गैबाचे आहे. थोडं दुसरं काही एखादी मुलं आली किंवा माता बहिणी आल्या आपल्याकडे काय सल्ल्यासाठी थोडं सकारात्मक. आणि एक सर यादव मॅडम जे आहेत त्या झडपीला त्यांनी आमचे कॉल घेत नाहीत किंवा काय घेत नाहीत आणि स्विच ऑफ होऊन असतं काय आणि मेसेज सुद्धा बोलत. आणि सर उद्या मुलांनी म्हणून नाही ते बी आमचा फोन उचलला. आणि त्यांना मेन म्हणजे त्यांना एक नाही टेक्निकल त्यांना काहीच कळत नाही. आणि आम्ही विचारायला गेलो नाही सर आम्हाला म्हटलं हे जेवढी मुलं आहेत एवढं उन्हात हे ना कारण तिचं नाना पाटील तो नेतृत्व झालंय माझ्याकडे बाकी काय नाही संकट कायच येणार नाही सर. फक्त माझ्या आपल्या विनंती की हे जे आली त्यांना थोडी नमस्कार धन्यवाद आभारी टेक्निकल त्यांना काहीच आता करून घेऊ. आंदोलन जवळ दंग्याचं आज या सांगली या ठिकाणी कलेक्टर ऑफिस साहेबांना माननीय कलेक्टर साहेबांनी त्याचबरोबर मुख्यमंत्री व कार्यपरिषदेतील आस्थापनातील जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही पत्र देण्यासाठी आलो. गेल्या महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री व कार्यपरिषद जेव्हा मुंबईला पायी चालत जात असताना आम्हाला देहूतून निघाल्यानंतर वाटेतच थांबवलं गेलं. त्या ठिकाणी पत्र प्राप्त झालं. त्या पत्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील 1,34,000 विद्यार्थ्यांना पुन्हा जॉईनिंग होण्याचं लेटर प्राप्त केलं गेलं. पण आजच्या स्थितीत जर बघितलं 1.5 महिना होत आला तरी देखील वेगवेगळे कारणं सांगून त्या ठिकाणी त्या मुलांना थांबवलं जात आहे. त्या मुलांना कामावर घेतलं जात नाही. काही मुलांचा 5 महिने 6 महिने 3 महिने पगार देखील नाही. जे मुलं विचारणा केल्यानंतर त्या ठिकाणी आयरवीची भाषा त्या केली जाते. त्या मुलांच्याकडे तुम्ही आता किती दिवस थांबणार आहे, 5 महिने थांबणार आहे, तुमचं काय होणार आहे, त्याला निघा इथून अशा पद्धतीची वेगळं वागणूक त्या ठिकाणी दिली जाते. माझी सरकारला विनंती आहे एकीकडे लाडका भाऊ म्हणून तुम्ही योजना आणली आणि आणल्यानंतर 6 महिने आणले, 6 महिन्यानंतर 5 महिने मुदतवाढ दिली. ती उर्वरित 5 महिन्यामध्ये मुलांचं लग्न होतील, त्या ठिकाणी त्याचं भवितव्य घडेल. तर अशा मुलांना जर तुम्ही रस्त्यावर वाऱ्यावर सोडत असताना माझ्यासोबत बघितलं तर आज मोठ्या संख्येने मुली म्हणजे माता बहिणी माझ्यासोबत आहेत. या ठिकाणी मुलं तरुण मुलं माझ्यासोबत आहेत. लहान लहान मुलं त्यांची आज लेकरं घेऊन आज या ठिकाणी या माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी माझ्यासोबत आलेले आहेत. आमच्या 5 ते 6 प्रमुख मागण्या आहेत. पहिली मागणी की ज्या पद्धतीनं मुलं ज्या ठिकाणी कामाला होते त्यांना 5 महिने 6 महिने त्या ठिकाणची मुदतवाढ जे होती ती मुदतवाढ मिळेल ती कंटिन्यू त्या ठिकाणी करण्याला बाकी लोकांना वाऱ्यावरती सोडलेलं आहे. शिक्षक विभागाला बघितलं तर जूनमध्ये लागणार अशा पद्धती जॉईनिंग त्याचं अजून त्या कुठल्या पद्धतीचं त्या ठिकाणचं निघालेलं नाही. दुसरा मुद्दा की आधार कार्ड ज्यावेळेस जॉईनिंग होत असताना काही मुलांचं 35 वर्ष वय असतं त्यावेळेस देखील 2 महिने 3 महिने फरक असताना आता ज्यांचं आधार कार्ड भरायला गेलं तर त्या ठिकाणी OTP नंबर त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही. काही लोकांचं ज्यावेळेस जॉईनिंग होत असताना पूरग्रस्त आहेत हे धरणग्रस्त आहेत त्यांचं देखील त्या ठिकाणी कागदपत्र जोडून त्या ठिकाणी जॉईन होण्यात आलं. त्या लोकांना देखील आज त्या ठिकाणी न्याय भेटत नाही आहे. वेगवेगळे अनेक मुद्दे या 5 मुद्दे आहेत. त्यांना आयडेंटिटी त्या मुलांना आयडेंटिटी उपलब्ध होणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणची आयडेंटिटी उपलब्ध मिळणं गरजेचं आहे. ते देखील त्या ठिकाणी केलं जात नाही. ह्यात राहू देईल, आयडेंटिटी राहू देईल, बाकी सगळ्याच गोष्टी राहू देईल, काम राहू देईल. पण ह्या मुलांना ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी आज रोजीपर्यंत 1.5 महिना झाला. तुम्हाला जॉईन मिळालं का कुठं काम मिळालं का? 1.5 महिने झालं. एक महाराष्ट्राचं एक नेतृत्व मायबाप जे मामा आहेत त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा केली परत येणार पण नाही म्हणून सांगितलं.
अहो जे दिले ते पण नीट वाढत नाही तुम्ही लोक, जे दिले ते देखील खाऊ देत नाही. तर एवढी परिस्थिती जर बिकट असेल तर माणसाला ह्या लोकांना जिवंत उठून मारण्याचा या मुलांचं संकट तुम्ही खेळ करायला लागलेला आहे, त्या मुलांचं भवितव्याशी खेळ करायला लागलेला आहे. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे सरकार मायबाप की ह्या मुलांच्यावरती अन्याय करू नका. 1,34,000 मुलं तुमच्या गळ्यामध्ये फोटो घालून महाराष्ट्रभर फिरतील, देवाच्या ठिकाणी तुमचा फोटो लावतील, मुलांचं लग्न होतील, प्रपंच सुखाचा होईल. जे आई वडील ज्या आशेच्या किरणाने ह्या मुलाकडे बघतात, आज एवढ्या उन्हामध्ये 1:30 वाजलेत, आज मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कुणी देखील पत्रकार परिषद घेतली नाही, कुणी देखील या विषयावरती बोलू नाही. फक्त सांगलीमधील मीडियाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, सांगली जिल्ह्याच्या सर्व प्रेस मीडियाचा आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वजण प्रत्येक वेळेस ह्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आपण रस्त्यावर उतरत आहे. माझी ह्या माध्यमातून विनंती आहे, जर ह्या मागण्या 22 तारखेपासून मान्य नाही झाल्या तर ह्याच कलेक्टर ऑफिसमध्ये अमरण उपोषण करण्याचा इशारा मी ह्या माध्यमातून देतो.